नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चिदंबल्ली सरांनी लिहिलेल्या चैत्र पालवी या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्याच पुस्तकातील चैत्र पालवी याच नावाचा लेख आपण आज अभ्यासणार आहोत. सर लिहितात, डिसेंबर अखेरपासून जंगलातील झाडांच्या पानगळीला सुरुवात होते. ती जानेवारीमध्ये देखील चालू असते, पण पानगळीचा वेग फेब्रुवारीच्या सुरुवातीला खूप वाढतो. जिकडे तिकडे पानांचा खच पडलेला असतो. वनमार्ग पानांनी झाकून जातात. झाड रेषांवर पाचोळा इतका पसरतो की करपून काळा झालेला भाग दिसेनासा होतो. गवत सुकून ते पिवळतीकडे झुकू लागते. नदीचे वाहणारे पाणी बंद होते. पात्र उन्हामध्ये चमकू लागते. कुठे कुठे खोलगट भागात पाणी साचलेले असते. त्यातही आता हिरवेगार शेवाळ दिसू लागते. पाचोळ्याने त्यांचा पृष्ठभाग झाकून जातो. पाणी सडू लागते. कुठे डोहात काळेभोर पाणी दिसते. त्याने मात्र सारी पानगळ पोटामध्ये घेतलेली असते. शतकानुशतके तळात साठलेल्या पाचोळ्याच्या गाळाच्या रंगाने डोहाचे पाणी काळे दिसते. अशा या पतझडीच्या दिवसात वाघाला देखील पावलांचा आवाज न करता जंगलातून चालता येत नाही. तो चोर पावलांनी डोहात उतरतो आणि उन्हामुळे होत असलेली तगमग शांत करतो. अशा दिवसात मला देखील पावलांचा आवाज न करता रस्त्याने चालता येत नाही. माझ्याच पावलांच्या आवाजाने मी कित्येकदा दचकत असे चालले की जमिनीवरचे पक्षी चरू लागताना त्याची सावट ऐकू येते. मोर तुरू तुरू पाचोळ्यातून चालत यायचा तेव्हा वाटे कोण जनावर आहे. पाहतो तो मोर आपल्या पिसाऱ्याची शेपटी तोलवीत चालला आहे. रानकोंबडा पायांनी जमीन उकरीत असताना पाचोळ्याचा सरसर आवाज होई. तशाच लाल रंगाच्या चकोत्र्या, त्यांना जर माणसांची चाहूल लागली की त्या कोकलत सैरावैरा धावायच्या. कितीतरी वेळ त्यांची सावट त्या दूर जाईपर्यंत ऐकू येई. रस्त्याच्या कडेला मिश्किल 7 बहिणींचा थवा. पाचोळ्यामध्ये सरताना प्रत्येक पान त्या चोचीने उलथापालथ करून जीव जीवाणू टिपायच्या. मोठा गलाटा करीत इकडून तिकडून उडायच्या. तेव्हा हळूवार पानगळ होत असल्याचा भास होई. वर्षभर मी या वनराईचं सौंदर्य पाहत होतो. वर्षा ऋतूत न्हाऊन निघालेली वनश्री, पावसाळ्यानंतर तेजपुंज झालेली वनश्री. वृक्षाखालील झुडपे इतकी वाढली की मला 5-10 फुटा पलीकडचंही दिसायचं नाही. वाटे यात एखादं अस्वल तर लपलेलं नाही. एखाद्या बिबट वाघाचे डोळे तर आपणाला पाहत नसावेत. थंडीच्या दिवसात मध्यरात्रीनंतर झाडाच्या पानापानांतून दवाचे थेंब पडत राहायचे. आणि आता हे सारं वैभव टाकून अंगावरली सारी आभूषणे उतरून निष्पर्ण अशी झाडे उभी आहेत. अनेक परीचा छतांचा आकार घेऊन उभी आहेत. वृक्षांचे असंख्य खांब उभे आहेत. आता त्यांच्या फांद्यांचे शिल्प दिसू लागले आहेत. फांद्यांचे शिल्प दिसू लागताच ज्या पर्वतावर ते वृक्ष उभे आहेत ते देखील दृश्यमान होऊ लागतात. एरवी सारा पहाड झाडाझुडपांनी आच्छादित असतो. आता पर्वताचा चढ उतार दिसू लागतो. उघडे कातळ दिसू लागतात. आंधळ्या डोळ्यासारख्या गुहा दिसतात. सारे वृक्षच एखाद्या शिल्पाप्रमाणे उभे असतात. अर्जुन, मोवई, करू, धावडा, सालई आणि डिगामलाई या झाडांचे पांढरी साल असलेले बुंधे दिसायला लागतात. खरबुजी साल असलेली चार उभी असते. सुसरीच्या पाठीसारखी साल असलेली ऐनाची उंचच उंच झाडे उठून दिसतात. तिवस, बिजा, टेंभुर्णी, काकड व गरारी यांच्या साली देखील खरभरीत काळपट वर्णाच्या. बेहडा, पिंपळ, उंबर, मोहा व सातविण या झाडांच्या बुंध्यांना पंख फुटावेत असा आकार दिसू लागतो. या त्यांच्या आधारभूत मुळांमुळे ही प्रचंड झाडं तोल सावरत सांभाळून उभी असतात. कदंब, सावर आणि कळंबाचे सरळ खांब फार आकाशाला भिडलेले असतात. अशा पानगळीच्या दिवसात बहावा पिवळ्या जर्द फुलांच्या तुऱ्यांनी शोभू लागतो. अग्निवर्णाच्या फुलांनी पळस बहरतो. तो इतका की जणू जंगलाला आग लागली आहे असे वाटावे.
फुलांनी अलंकृत झालेल्या उंच शाल्मलीचे सौंदर्य तर अद्वितीयच. टपोऱ्या तांबड्या फुलामध्ये हिरवेगार राखू शोभून दिसतात. फुललेल्या मोहाचा लांबूनच गोड मादक असा वास येऊ लागतो. या दिवसात ही झाडे माणसांना तसेच पशुपक्ष्यांना देखील सारखीच आकर्षित करतात. गोंगलाची झाडे तशी आकर्षित नसतात. दगड गोठ्यातून उभी असलेली वेड्या वाकड्या फांद्यांच्या या झाडांना मुठी एवढ्या आकाराची सुवर्ण रंगाची फुले आल्यावर वाटतं की पाषाणातून सुंदर शिल्प वर आलं आहे. पांढऱ्यावर गुलाबी रंगाची आभा असलेली कांचन वृक्षाची फुले निष्पर्ण वृक्षाच्या पार्श्वभूमीवर आपले लक्ष वेधून घेतात. वृक्षांची पानगळ होणे आणि त्यानंतर क्रमाक्रमाने झाडांना कोवळी चैत्र पालवी येणे हे मोठे अद्भुतरम्य दृश्य असते. कुसुम, जांभूळ, पिंपळ, हिरडा, उंबर, मोहा, चार, आंबा, तेंदू, पळस, सूर्याकळंब, करंज व किनई यांची कोवळी पाने नेहमीच्या पक्व पानाच्या रंगांपेक्षा अगदी आगळी वेगळी असतात. काहींची कोवळी पाने गर्द तांबडी असतात तर काहींची पोपटी वर्णाची असतात. गुलाबी तांबड्या रंगाच्या आभा घेऊन पाने हळूहळू हिरव्या वर्णाच्या अनेक छटा घेऊन वाढू लागतात. पानांचे रंग रोज बहरत असतात. हिरव्या रंगांची किमया पहावयाची असेल तर या दिवसात वनश्रीकडे बघत राहावे. जणू हिरव्या रंगांचे संमेलनच भरलेले असते. एरवी झाडाच्या खोडावरील ढोल्या आणि छिद्रांचा आकार डोळ्यात भरत नाही. आता मात्र ती विविध प्राण्यांची रूपे घेऊन आपल्याला दिसू लागतात. एखाद्या ढोलीत बसून घुबड तुमच्याकडे बघत असते. एकटे दुकटे पाहून ते तुम्हाला खांदे उंचावून चिडवीतही असते. छिद्रातून पोपटाची उलीशी पिलं बाहेर डोकावत असताना चारा घेऊन येणाऱ्या आपल्या मात्या पित्यांची वाट पाहत असतात. मध्येच एखादी घोरपड सर्पासारखी हळूच छिद्रातून डोकावते. एखाद्या मोठ्या ढोलीतून उदमांजर आपली पिलं घेऊन बसलेली दिसते. मिश्किल पिलं तिच्या अंगा खांद्यावर खेळताना दिसतात. वृक्षांना हिरव्या वेली कशा वेढलेल्या असतात ते याच दिवसामध्ये दिसतं. हिरवीगार माहोल वेल तर आजूबाजूच्या अनेक वृक्षांना वेढलेली दिसेल. एरवी वृक्ष तिला आधार देतो, पण आता तिने आजूबाजूच्या वृक्ष समूहाला एकत्रित घट्ट धरून ठेवला आहे. वेलींना दिसत असावं का? जमिनीवरून त्यांना सरपटत जाताना पाहिले असेल तर त्या झाडाच्या दिशेने जातानाच आढळून येतात. वारा वाहू लागला की साऱ्या ढोलीतून छिद्रांतून जशी बासरी वाजावी तसे स्वर निघतात. विणांच्या तारेचा झंकार होतो तसा वेलींचा होतो. सारे नाद जागे होतात. हरोळ्या एका झाडावरून दुसऱ्या झाडाकडे उडत चालल्या की त्यांच्या पंखांचा फडफडा आवाज होतो. एरवी क्वचितच दिसणाऱ्या हरोळ्यांचा थवा सकाळच्या कोवळ्या उन्हात निष्पर्ण वृक्षाच्या शेंड्यांवर उन्हे खात असलेला आपल्याला दिसतो. वृक्षांच्या फांद्यांतून उडताना धनचिड्यांच्या पंखांचा आवाज येतो. ही दोन्ही पाखरं केवळ पंखांच्या सावटीने सहज ओळखता येतात. उंच विशाल देववृक्ष जायंट ट्री आता साऱ्या वनातून एखाद्या गोपुरासारखे दुरूनच दिसू लागतात. कुठे ऐन, कुठे बेहडा, कुठे हळदू या पुरातन वृक्षांचे सौंदर्य दिसू लागते. जवळून त्यांना पाहता येतच नाही. दुरूनच त्याचे विशाल दर्शन दिसे. आभाळाच्या पार्श्वभूमीवर त्यांची छते कोरलेली दिसत. अशा एखाद्या छतावर सर्पगरुडाने आपले भरड घरटे केलेले असते. वर्षानुवर्ष त्याच झाडावर त्यांची घरटी दिसतात. मादी पिलावर पाखर घालीत घरट्यात बसलेली असते तर गरुडराज सारे आसमंत आपल्या आवाजाने निनादून सोडित असते. कड्यावरच्या कातळावर एखादे करूचे झाड उभे असे. रात्री त्याच्या फांद्यांवर मोराचे कुटुंब बसलेले दिसे. चांदण्या रात्री आभाळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मनोहर सावल्या दिसत असत. किती सुंदर वर्णन आहे ना सारं. मित्रहो, हा छानसा सुंदर लेख सर इथे संपवतात. खरंच ना, या ऋतूमध्ये आपल्या भारतातील जंगलामध्ये एक वेगळी शांतता आणि सौंदर्य उतरतं.
आकाश निळसर स्वच्छ दिसायला लागतं. ढगं हळूहळू विरळ होतात. झाडांची पानं पिवळसर, नारिंगी आणि तांबूस रंगांनी नटलेली दिसतात. जणू निसर्गाने स्वतःच्या रंगपेटीतून जंगलावरती रंग उधळले आहेत. हो ना? हवेतील गारवा अंगाला स्पर्शून जातो आणि झाडांच्या पानांतून येणारा मंद वारा गोड अशी सळसळ निर्माण करतो. काही पानं हळूहळू खाली झेपावतात, जमिनीवर सोन्यासारखी चादर पसरवतात. पक्ष्यांचा किलबिलाट, त्यांच्या मधुर सुरांनी जंगल अजून जिवंत वाटायला लागतं. नदी किनारी सकाळच्या सूर्यकिरणांमध्ये सोन्यासारखं झळाळणारं ते वातावरण. हरणं, ससे, मोर सगळे प्राणी या गार हवेमध्ये मुक्तपणे फिरताना, विहार करताना दिसतात. तेव्हाचं हे निसर्गाचं शांत रूप साधं आणि मनाला स्पर्शून जाणारं असतं. आजचा हा लेख तुम्हा सर्वांना कसा वाटला ते ऐकायला मला नक्की आवडेल. चैत्र पालवी हा लेख ज्या पुस्तकामध्ये आहे ना, त्या पुस्तकाचं नावही चैत्र पालवी. तर हे पुस्तक तसेच चितमपल्ली सरांची बहुतांश सारी पुस्तकं शब्द निरंतराच्या ऑनलाईन बुक स्टोअर प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत. मी ऑनलाईन बुक स्टोअरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला बुक स्टोअरला भेट देता येईल आणि सहजपणे तुम्हाला हवी असणारी सारी पुस्तकं घरपोच मागवताही येतील. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.